शेलूकरांनी. आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट निमित्त सर्व शेलूकरांना माझ्याकडून शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या. आज या ठिकाणी आपण आलेलो आहे नूतन संस्थेला भेट देण्यासाठी आणि नूतन संस्थेला भेट देत असताना आपण या ठिकाणी नूतन संस्था ज्यांनी स्थापन केली त्यांच्या पुतळ्यापाशी या ठिकाणी उभे आहोत. ही संस्था स्थापन केली त्याच्यानंतर यांचा श्रीरामजी भांगडे जे आहेत यांचा जन्म 28 नोव्हेंबर 1900 मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 2 जुलै 1977 मध्ये झालेला आहे. या पुतळ्याचं अनावरण नरेंद्र चपळगावकर न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्यातर्फे झालेला आहे. आणि आपण जी आपल्या पाठीमागे शाळा पाहत आहोत ह्या शाळेची संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि ज्यांनी ही शाळा चालू केली त्यांच्या पुतळ्यापाशी या ठिकाणी उभा आहोत. आणि आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट दिनी या ठिकाणी आपल्याला आपण जर पाहिलं तर भांगडे यांच्या मूर्तीला हार घातलेला नाही आज संस्थेकडून. हार घातलेला आहे. खरं तर यांचा सन्मान व्हायला पाहिजे. ज्यांनी या संस्था उभं करण्यामध्ये कार्य केलेलं आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी व्हायला पाहिजे. त्यांना हार घालायला पाहिजे होता आणि भांगडे यांच्या जीवनाबद्दल काहीतरी या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे होती. तर असं काही या ठिकाणी झालेलं नाही. खरंच ज्या माणसाचं योगदान खूप मोठं आहे त्या माणसाला या ठिकाणी काहीच नाही भेटला नाही. परंतु आमच्या जे काही उपोषणकर्ते आहेत उपोषणकर्त्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी भांगडे यांचा सन्मान करणार आहोत आणि त्यांना आज 15 ऑगस्टच्या दिनी स्वातंत्र्य जे झालेलं आहे त्याच्या वतीनं हार घालणार आहोत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त बघू शकतो या ठिकाणी आम्ही उपोषणकर्त्याच्या वतीने भांगडियाजी यांचा सन्मान करत आहोत. ज्यांनी ही खूप मोठी शाळा उभी केली आणि त्यांच्या माघारी त्यांच्या नावाचा जयघोष झालाच पाहिजे असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि या ठिकाणी शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने राबवा असं त्यांचं हे आहे ब्रीद वाक्य आहे. आणि या शाळेला त्यांनी नूतन विद्यालय हे जे नाव दिलेलं आहे तर नूतन हे नाव का दिलं हे त्यांची संकल्पना असणार आहे काही ना काहीतरी त्याच्या पाठीमागे. नूतन म्हणजे नाविन्यपूर्ण काहीतरी या शहरामध्ये घडलं पाहिजे आणि नवीन शिक्षण व्यवस्था या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे ही त्यांची संकल्पना होती. त्यानिमित्त या ठिकाणी 15 ऑगस्टच्या दिनानिमित्त मी श्रीरामजी भांगडे यांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर संस्थेला विनंती करतो की ज्या ज्या दिवशी काही कार्यक्रम असेल संस्थेमध्ये त्यांनी संस्थेच्या अगोदर ज्यांनी संस्था स्थापन केलेली आहे ज्यांच्या जीवावरती हे सगळं चालतं त्यांचा सन्मान नक्की झाला पाहिजे. त्यांचा मृत्यू पश्चात का होईना त्यांच्या कार्याचा जागर झाला पाहिजे असं मी बोलतो आणि धन्यवाद. थांबतो.